नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण काही युजफुल टिप्स बघणार आहोत. त्यातील पहिली टिप आहे ती म्हणजे अशा प्रकारच्या या काचेच्या बॉटलसाठी आहे. ही माझ्याकडील डाबर हनीची बॉटल आहे. अशा प्रकारच्या या डाबर हनीच्या बॉटलचं कधी कधी झाकण सैल असतं. अशा वेळेस हे झाकण आपण कशा पद्धतीने टाईट करायचं आहे ते दाखवणार आहे. आता हे झाकण तुम्ही बघू शकता, कितीही फिरवलं तरी ते बसत नाही. त्यासाठी आपल्याला आता काय करायचं आहे ते बघूया. येथे मी आता कैची घेतलेली आहे. आता या झाकणाच्या आतमध्ये जो असा कागदासारखा भाग असतो तो आपल्याला आता काढून घ्यायचा आहे. आता इथे मी तो काढून घेतलेला आहे. तो आता आपण बाजूला ठेवूया. आता या झाकणातून हे काढल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे झाकण थोडंसं मोठं होतं आणि आपण आता हे झाकण बसवूया. किती झाकण सहज बसत आहे ते बघा. अशा डाबर हनीच्या छोट्या बॉटल तुमच्याकडे सुद्धा असतील आणि त्याची सुद्धा झाकणं सैल असतील तर ही ट्रिक तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा. आता इथे मी जुन्या झालेल्या या मेटलच्या बांगड्या घेतलेल्या आहेत. या बांगड्यांचा उपयोग आपण आता कसा करायचा ते तुम्हाला दाखवणार आहे. येथे टोटल 6 बांगड्या आहेत, तर त्याचा उपयोग आपण कसा करायचा ते आता बघूया. आता याच्यातील या 3-3 बांगड्या आपल्याला चिकटवून घ्यायच्या आहेत. त्यासाठी इथे मी फेविबॉन्ड घेतलेला आहे. त्याने आपण आता या बांगड्या अशा चिकटवून घेऊया. बांगड्या चिकटून झाले की इथे आपल्याला अशा प्रकारचं एक कापड घ्यायचं आहे. असं डिझाईनचं किंवा कलरफुल कापड घ्यायचं आहे. आता त्याच्या आपण छोट्या छोट्या पट्ट्या कट करून घेऊया. अशा छोट्या छोट्या पट्ट्या कट करून झाल्यानंतर आपल्याला आता याचं काय करायचं आहे ते बघूया. आता आपण या ज्या बांगड्या चिकटवलेल्या होत्या त्याच्यातील एक बांगडी घेऊन आपण आता हे कापड या बांगडीला चिकटवून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे मी फॅब्रिक ग्लूचा वापर करत आहे. त्याच्या साहाय्याने हे कापड आपण या बांगडीला चिकटवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे कापड आपण या बांगडीला लावून घ्यायचं आहे. आता दुसऱ्या सुद्धा बांगडीला हे कापड लावून झालेलं आहे. आता आपल्याला आणखीन याला डेकोरेट करायचं आहे. त्यासाठी इथे मी असे काही मणी घेतलेले आहेत आणि हे मणी बांगडीला लावण्यासाठी गोल्डन थ्रेड घेतलेला आहे. त्याच्या साहाय्याने आपण हे मणी या पद्धतीने बांगड्यांना लावून घ्यायचे आहेत. तुम्ही येथे या मण्यांच्या ऐवजी बांगड्यांना घुंगरू सुद्धा लावू शकता. त्यामुळे सुद्धा बांगड्या खूप छान दिसतात. अशा पद्धतीने दोन्ही बांगड्यांना आपण हे मणी लावून घेतलेले आहेत. येथे या बांगड्यांना हे मणी मी थोडे थोडे लावलेत. तुम्ही सर्व बाजूने सुद्धा लावू शकता. आता या बांगड्या हातामध्ये घातल्यानंतर किती छान दिसत आहे ते बघा. या बांगड्या आता मी तुम्हाला दोन्ही हातामध्ये सुद्धा घालून दाखवते. किती छान दिसतात ते बघा. त्यामुळे तुम्हाला सुद्धा असा टाकाऊ बांगड्यांचा उपयोग आवडला असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा. आपली पुढची टिप आहे ती म्हणजे नवीन आणलेल्या झाडूसाठी आहे. ज्यावेळेस झाडू आपण नवीन घेऊन येतो त्यावेळेस याच्यामधून खूप पावडर पडली जाते आणि ज्यावेळेस अशा नवीन झाडूने आपण फरशीवरती झाडून घेत असतो त्यावेळेस अशा पद्धतीने सर्व फरशीवरती त्याची अशी पावडर पडली जाते आणि त्यामुळे आणखीनच खराब होती फरशी. त्यामुळे अशा या नवीन आणलेल्या झाडूची पावडर सर्वत्र फरशीवरती पडू नये याच्यासाठी आपल्याला खूप छान अशी एक ट्रिक करायची आहे. ती ट्रिक कुठली आहे ते आता आपण बघणार आहोत. त्यासाठी येथे मी असा एक कांगवा घेतलेला आहे. आता या कांगव्याच्या दात्र्यांनी आपण ज्याप्रमाणे केस विंचरतो त्याप्रमाणे आपल्याला हा झाडू असा विंचरून घ्यायचा आहे. झाडूच्या आतल्या बाजूनेही आपण या पद्धतीने हे असं विंचरल्यासारखं करून घ्यायचं आहे. त्यामुळे झाडूला जी काही एक्स्ट्राची पावडर असते ती पडून जाते आणि अशा या कांगव्याने विंचरलेल्या या झाडूने आपण परत झाडलं तर फरशीवरती अजिबात पावडर पडत नाही. त्यामुळे तुम्ही सुद्धा ज्यावेळेस झाडू नवीन घेऊन येचाल त्यावेळेस अशी ही कांगव्याची ट्रिक नक्कीच ट्राय करून बघा. खूपच उपयोगी आहे. टिप आहे ती म्हणजे काचेच्या ग्लाससाठी आहे. अशा प्रकारचे ज्यावेळेस काचेची भांडी आपण किचनमध्ये वापरत असतो त्यावेळेस ते वापरून वापरून खूप खराब होतात. त्यांची चमक निघून जाते. अशा वेळेस हे कशा प्रकारे स्वच्छ करायचे ते बघायचं आहे. येथे मी टूथपेस्ट घेतलेली आहे. आता याच्यातील थोडीशी टूथपेस्ट आपण या पद्धतीने बोटावरती घेऊया. तुम्ही इथे कुठलेही टूथपेस्ट वापरू शकता. आता ही टूथपेस्ट आपण या पद्धतीने ग्लासच्या आतल्या आणि बाहेरच्या बाजूला लावून घ्यायची आहे. अशा पद्धतीने पेस्ट लावून झाल्यानंतर हा ग्लास आपण 10 मिनिटे असाच ठेवायचा आहे. 10 मिनिट झालेली आहेत. 10 मिनिटानंतर आता हा ग्लास आपण घासून घेऊया. येथे मी फक्त स्क्रबरने घासणार आहे. येथे साबणाचा वापर आपल्याला करायचा नाही. जी पेस्ट आहे त्यानेच आपल्याला हा ग्लास घासून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आतून आणि बाहेरून हा ग्लास मी घासून घेतलेला आहे. आता हा आपण नळाच्या पाण्याने धुवून घेऊया. अशा प्रकारे तुमच्याकडे काचेचे ग्लास, काचेचे बाउल तसेच काचेचे कप असतील तर तेही तुम्ही या पद्धतीने स्वच्छ करू शकता. खूप स्वच्छ होतात. या पद्धतीने आता हा ग्लास आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता हा ग्लास किती स्वच्छ झालेला आहे. आता इथे हा ग्लास तुम्हाला मी दाखवते किती स्वच्छ झालेला आहे ते बघा. ग्लासच्या खालच्या बाजूनेही तुम्हाला दाखवते किती स्पष्ट दिसत आहे ते बघा. अगोदर हा ग्लास किती खराब झालेला दिसत होता आणि आता घासल्यानंतर तुम्ही बघू शकता किती स्वच्छ झालेला आहे. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा. टिप आहे ती म्हणजे हँगरसाठी आहे. हँगरचा वापर आपण शर्ट अडकवण्यासाठी, साडी अडकवण्यासाठी करतो, पण याच्या व्यतिरिक्त आणखीन कशासाठी करायचं आहे ते बघायचं आहे. येथे मी काही चिमटे घेतलेले आहेत. आता हे चिमटे आपण या पद्धतीने या हँगरला लावून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे हँगरला चिमटे लावून झाल्यानंतर याचा उपयोग कशासाठी करायचा आहे ते बघूया. येथे मी काही छोटे असे सॉक्स घेतलेले आहेत. ज्यावेळेस आपण अशा प्रकारचे छोटी छोटी कपडे धुतो त्यावेळेस हे कपडे टाकायला जागा नसते.
अशा वेळेस आपण हे छोटे सॉक्स धुतल्यानंतर या पद्धतीने हँगरला अडकवू शकतो. हे सॉक्स हँगरला अडकवल्यानंतर हा हँगर आपण कपड्याच्या रश्शीला किंवा कपड्याच्या स्टँडला या प्रकारे अडकवू शकतो आणि हँगर अडकवल्यामुळे अशा पद्धतीने तो वाऱ्याने हलतो आणि कपडे पटकन सुकले जातात. त्यामुळे ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा. पाण्याच्या प्लॅस्टिकच्या बॉटलपासून खूप सुंदर अशी उपयोगी वस्तू बनवून दाखवणार आहे आणि तुमच्याकडे अशा बॉटल्स असतील तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्की करा. आता ही बॉटल आपल्याला मधोमध या ठिकाणी कट करून घ्यायची आहे. कट करण्यासाठी येथे मी चाकू गरम करून घेतलेला आहे. गरम चाकूने आपण या पद्धतीने ही बॉटल कट करून घ्यायची आहे. बॉटल कट करण्यासाठी नेहमी चाकू गरम करूनच घ्या. अशा पद्धतीने बॉटल कट करून घेतलेली आहे. आता वरचा भाग आपल्याला लागणार नाही, तो बाजूला ठेवूया. खालचा जो भाग आहे बॉटलचा तो आपण इथे वापरणार आहोत. आता ही बॉटल आपण वरच्या बाजूने कट करून घ्यायची आहे. त्यासाठी येथे मी कैची घेतलेली आहे. कैचीने आपल्याला ही बॉटल वरच्या बाजूने पट्ट्यामध्ये कट करून घ्यायची आहे. अशा पद्धतीच्या छोट्या छोट्या पट्ट्या आपण इथे कट करून घेत आहोत. अशा पद्धतीने ही बॉटल आपण वरच्या बाजूने छोट्या छोट्या पट्ट्यामध्ये कट करून घेतलेली आहे. कट करून झाल्यानंतर आता या ज्या पट्ट्या आहेत त्या आपल्याला खालच्या बाजूने दाबून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे या सर्व पट्ट्या खालच्या बाजूला मी या पद्धतीने दाबून घेत आहे. पटापट सर्व पट्ट्या इथे मी दाबून घेतलेल्या आहेत. या दाबल्यानंतर आता तुम्ही बघू शकता ही बॉटल किती छान दिसत आहे. आता या बॉटलला आपल्याला डेकोरेट करायचं आहे. त्यासाठी इथे मी एक्रेलिक ब्ल्यू कलर घेतलेला आहे. हा कलर आता आपण छोट्या साईजच्या ब्रशने या ठिकाणी बॉटलवरती जी डिझाईन आहे त्याच्यावरती करून घेणार आहोत. या पाण्याच्या बॉटलवरती फुटबॉल प्लेअरची डिझाईन आहे, त्याच्यावरती येथे मी या पद्धतीने कलर करून घेत आहे. येथे तुम्ही बॉटलवरती तुमच्या आवडीनुसार कुठली डिझाईन करायची असेल ती डिझाईन तुम्ही करू शकता. आता येथे मी सर्व ब्ल्यू कलर करून घेतलेला आहे. ब्ल्यू कलर करून झाल्यानंतर येथे मी ग्रीन कलर घेतलेला आहे. ज्या ठिकाणी रिकामी जागा राहिलेली आहे त्या ठिकाणी आपण ग्रीन कलर करून घेणार आहोत. आता या पद्धतीने मी ग्रीन कलर बॉटलच्या जी रिकामी बाजू आहे त्यावरती करून घेत आहे. सर्व बाजूने या पद्धतीने व्यवस्थितपणे हा ग्रीन कलर करून घेतलेला आहे. ग्रीन कलर करून झाल्यानंतर येथे मी रेड एक्रेलिक कलर घेतलेला आहे. आता आपण छोट्या साईजच्या ब्रशने ज्या ठिकाणी बॉलची डिझाईन आहे त्या ठिकाणी या पद्धतीने कलर करून घेणार आहोत आणि बॉटलच्या खालच्या आणि वरच्या बाजूला रेड कलरने अशा पद्धतीने लाईन करून घेणार आहे. आता इथे या बॉटलला मी कलर करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान याच्यावरती ही डिझाईन दिसत आहे. आता या बॉटलचा सर्व कलर आपल्याला सुकवून द्यायचा आहे. कलर सुकल्यानंतर याचा उपयोग आता आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे ते बघूया. याचा उपयोग खूप छान असा तुम्हाला करून दाखवणार आहे. आता इथे मी माती घेतलेली आहे. या बॉटलचा वापर मी प्लांटरसारखा करणार आहे. आता या बॉटलमध्ये आपण माती भरून घेऊया. अशा प्रकारे अर्ध्यापर्यंत इथे मी माती भरून घेतलेली आहे. याच्यामध्ये मी अशा प्रकारचे एक झाड लावणार आहे. तुम्हाला याच्यामध्ये जे झाड लावायचं असेल ते तुम्ही आवडीनुसार लावू शकता. झाड लावून झाल्यानंतर त्याच्या बाजूने थोडीशी माती घालूया आणि पाणी घालून घेऊया. अशा प्रकारे तुमच्याकडे अशा प्लॅस्टिकच्या बॉटल असतील तर तुम्ही सुद्धा झाड लावण्यासाठी अशा या प्लॅस्टिकच्या बॉटलचा असा वापर नक्की करून बघा. आता याच्यामध्ये झाड लावल्यानंतर हे तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे. अशा प्रकारच्या या पाण्याच्या बॉटल तुमच्याकडे सुद्धा असतील तर तुम्ही सुद्धा त्या टाकून न देता त्याचा अशा पद्धतीने वापर नक्कीच करून बघा.